श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? चांगले असाल तर आज व्हिडिओची सुरुवात साईबाबांच्या दर्शनाने करूया. तर आज येणार होती मम्मी घरी, कारण थोडीशी तब्येत ठीक नव्हती माझी. तर म्हटलं तुमच्याशी तिचा व्हिडिओ थोडासा शेअर करावा, कारण तिने आज घरी आल्यानंतर मला स्वयंपाकात थोडीशी मदत केली. आणि मी स्वयंपाक करत होते तेव्हा ती आली. तर ती म्हणे राहू दे, मी भाजी वगैरे बनवते. तर तिने आल्यानंतर तिने कढी पकोडे बनवले आणि त्यामध्ये पनीरची भाजी पण बनवणार होती ती. तर कढी पकोडे हे आमच्या साहेबांची खूप आवडीची आहे, मम्मीच्या हातची. तर तिने बनवली त्यांच्यासाठी. तर कढी पकोड्याची पण रेसिपी आहे माझ्याकडे, पण आता कुणाला जर पाहिजे असेल तर ती शेअर करेल मी तुमच्याशी नक्कीच. तर आणि आता ही पनीरची रेसिपी शेअर करते मी, ती कशी बनवते ती. कारण मी ऑलरेडी माझा व्हिडिओ आहे पनीरची भाजी बनवलेली, पण तो मी बनवलेली भाजीच आहे. आता आमची मम्मी कशी बनवते ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर मम्मीने 5 कांदे कापून घेतले होते. ती मिक्सरवरती कांदे हे करून घेत नाही आहे बारीक करून. तर तिच्या हातची भाजी पहा ती कशी करते ती. तर इथं धने पावडर घेतली, लाल मिरची पावडर घेतली आहे, अंबारी कांदा लसूण मसाला आणि चिकन मसाला थोडासा घेतला आहे आणि हळद घेतली आहे थोडीशी. तर कांदा मस्त परततोय तिचा. तर त्यामध्ये तेलामध्ये थोडीशी जिरी टाकून कांदा टाकला होता फ्राय करायला, लाल होईपर्यंत तिने परतवला आहे. त्यामध्ये तिने आलं लसूणची पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीरची पेस्ट टाकली आहे. तर ती मस्त लाल अशी परतून घेतली आहे तिने. त्यानंतर तिने त्यामध्ये मसाले ॲड केले तर तर इकडे तिने तेलामध्ये पनीर फ्राय करून घेतलं. तर मी फ्राय करत नसते, ती फ्राय करते. तर तिच्या हातची भाजी करून पहा. तर तिने मसाल्यामध्ये आता सर्व मसाले ॲड केले. तर कांदा परतला होता, तर त्यामध्ये तिने सर्व मसाले ॲड केलेत. त्यानंतर मसाल्यामध्येच तिने टोमॅटो पण ॲड केला आहे आणि मस्त अशी गिरवी बनवती ती. तर ती म्हणते जसं जसं गिरवीचं तेल उतरत जाईल तसं तसं छान लागते ती गिरवी. कारण मिक्सरमध्ये केलेली गिरवीची एवढी टेस्ट लागत नाही. तर ही भाजीची टेस्ट करून बघ म्हणे. तर तिने अशी गिरवी तयार केली होती. तर खूप छान असं तेल सुटेपर्यंत तिने परतून घेतलं त्याला आणि व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर तिने मसाले वगैरे सर्व ॲड केले होते. त्यानंतर तिने खूप वेळ असं परतून घेतलं तेल सुटेपर्यंत. आणि एकीकडे तिने गॅसवरती वाटाणे थोडेसे शिजायला टाकले होते पाण्यामध्ये. तर गरम पाणी पण करून घेतलं तिने आणि वाटाणे थोडेसे त्याच्यामध्ये शिजवून घेतले, थोडेसे नरम होईपर्यंत. आणि वाटाणे ओलेच होते पण जास्त नाही, पण थोडे शिजवून घेतले तिने. गरम पाणी पण लागत होतं म्हणून त्याच्यामध्ये तिने वाटाणे पण टाकले शिजवायला. आणि त्यानंतर तिने गरम पाणी ॲड करून आणि वाटाणे ॲड करून घेतले. त्यामध्ये मीठ ॲड केले तिने, चवीनुसार मीठ ॲड केले. मम्मीला आमच्या संधिवाताचा त्रास आहे, त्यामुळे तिचे हात पहा कसे सुजलेले आहेत. तरी पण ती करते सर्व काही. तर तिचे हात असे खूप सुजलेले असतात. तर त्यावर प्लीज काही उपाय असेल तर सांगा, कोणाला माहीत असेल तर. खूप विलाज करून करून दमलो आहे आम्ही, कारण सगळीकडे पाहून झालं आहे पण काही तिला फरक पडत नाही आहे. तर तिने वाटाणा आणि पाणी हे एकत्रच ॲड केलं. गरम पाणी टाकलं आहे तिने गिरवीमध्ये आणि त्यामध्ये वाटाणा पण टाकला आहे. आणि तो मस्त असं ॲड केल्यानंतर मस्त असं त्यामध्ये तिने पनीर फ्राय केलेलं ते पण टाकलं आहे आणि छान अशी भाजी तयार झाली तिची. तर पहा भाजी दाखवते ती किती छान झाली भाजी. साधी आणि सोप्या पद्धतीने भाजी बनवली आहे, पण खरंच आम्ही भाजी खाल्ली ना तर खूपच टेस्टी झाली ती भाजी. तुम्ही एकदा अशी भाजी ट्राय करून पहा पनीरची, खूप छान लागते. आणि त्यानंतर ही भाजीची टेस्ट मी चेक केली तर खूपच छान झाली. तुम्ही पण एकदा ट्राय करून पहा आणि कशी झाली ते नक्की सांगा कमेंट करून. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय सर्वांना.